सो हॅलो गाईज, मागच्या एपिसोडमध्ये आपण खूप काही डिस्कस केलं होतं गिल्टी फिलिंग आणि डिप्रेशन बद्दल. याची जोड कशी असते आणि याला ओव्हरकम कसं केलं जातं हेही आपण बघितलं होतं. पण यावेळेस आपण मेडिटेशनचा याच्यात काय रोल आहे हे बघणार आहोत. वेलकम ऑन एमजीएम 94 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू. आणि सध्या माझ्यासोबत आहे सायकोलॉजिस्ट सविता सातपुते मॅम, फाउंडर ऑफ सर्वप्रीत काउन्सिलिंग सेंटर. नमस्ते मॅम. नमस्ते. कशा आहात मॅम? मजेत अगदी. आणि जसं की आपण मागच्या एपिसोडमध्ये खूप काही डिस्कस केलं होतं, बिंग गिल्टी फिलिंग, डिप्रेशन आणि त्याबद्दल काय काय रोल आहेत, कसं त्याचे फायदे, कसं त्याचं नुकसान आहे, खूप काही एक्सप्लोअर केलं होतं. तर यावेळेस आपण मेडिटेशन या म्हणजे पार्टला याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत, राईट? तर सर्वात पहिले मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की मॅम, मेडिटेशन ह्याचा काय रोल आहे गिल्टी फिलिंग आणि डिप्रेशन कमी करण्यामध्ये? मेडिटेशन याबद्दल आपण बोलणार आहोत आज ठरल्याप्रमाणे. अगदी रोल पण बघू तू विचारल्याप्रमाणे. मेडिटेशन म्हटलं की माइंड रिलॅक्सेशन, माइंडला शांतता, हो की नाही? म्हणजे न दिसणारं मन हे पण शांत पाहिजे आणि जे ब्रेन आहे फिजिकल त्याला पण अननेसेसरी ओव्हर थिंकिंग जे थॉट्स आहेत त्याला कमी करून एक रिलॅक्सेशन आपण देऊ शकतो आणि ते देऊ शकतो मेडिटेशन मधून. मागच्या वेळेला आपण गिल्टी फिलिंग काय रोल प्ले करते डिप्रेशन मध्ये, म्हणजे डिप्रेशन असेल तर त्या व्यक्तीला गिल्टी फिलिंग हे बऱ्यापैकी असतंच. येस. म्हणजे स्वतः काही गिल्ट न करता त्या व्यक्तीला परत परत वाटत असतं की हे माझ्याकडनं गिल्ट झालंय आणि मग त्याचा मूड जो आहे तो डिप्रेस्ड होतो. येस. ही गिल्टी फिलिंग कमी करण्यासाठी, हे डिप्रेशन कमी करण्यासाठी मेडिटेशन खूप महत्वाचा रोल प्ले करतो. ऍज अ सायकोलॉजिस्ट, काउन्सिलिंग, सायकोथेरपी याचबरोबर मेडिटेशन पण माझ्याकडे क्लायंट्स जेव्हा शिकतात, जेव्हा करायला शिकतात, जेव्हा मेडिटेशन करतात तेव्हा त्यांना या मेंटल स्टेटला डिस्टर्ब करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, गिल्टी फिलिंग, डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक अटॅक, अशा प्रकारचे त्यांना ओव्हरकम करू शकतं ते मेडिटेशन. ओके. येस. आता मी जे मेडिटेशन घेते याबद्दल तुला उत्सुकता असणारच आहे. ऑफकोर्स, कारण मेडिटेशन तर खूप लोक बोलतात, पण तुमची मेडिटेशन वेगळी आहे आणि खूप असरदार आहे, मी ऐकलेलंही आहे. तर त्याबद्दल आपण थोडं जाणून घेणार आहोत, राईट? सो ही मेडिटेशन म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही काय म्हणताय? मेडिटेशन एक्झॅक्टली म्हणजे अशी क्रिया, मानसिक अशी क्रिया की ज्याच्यामुळे तुम्हाला एक पीसफुलनेस, कामनेस स्टेट मध्ये येता येईल. मी जे मेडिटेशन माझ्या क्लायंटसाठी घेत असते किंवा त्यांना मी शिकवत असते, त्या मेडिटेशनचं नाव आहे सर्वप्रीत मेडिटेशन. हा जो फॉर्मॅट आहे, मी ऍज अ सायकोलॉजिस्ट माझं कार्य करत असताना माझ्या पेशंटसाठी खूप अभ्यास करून एक वेगळ्या पद्धतीचं फॉर्मॅट बनवलेलं आहे. आणि म्हणून मी सर्वप्रीत काउन्सिलिंग सेंटर या काउन्सिलिंग सेंटरची फाउंडर आहे, तर नाव पण मी सर्वप्रीत दिलेलं आहे. तर यासोबत सर्वप्रीत काउन्सिलिंग सेंटर मध्ये जे तुम्ही मेडिटेशन यूज करतात, तुमच्या येणाऱ्या क्लायंट सोबत तुम्ही हे डिस्कस करता, त्यांची लाईफ बेटर करण्यासाठी तुम्ही यूज करता, याबद्दल तुम्ही काय सांगणार? येस. आधी सर्वप्रथम बघूया मेडिटेशनमुळे काय परिणाम होतो पेशंटच्या, व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावरती. बरोबर. मेडिटेशन जर कुणी करू शकत असेल तर आपल्याला असं वाटतं की शांत राहण्यासाठी मेडिटेशन करतो आपण, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही शांत असता ना तेव्हाच तुम्ही जे करता मेडिटेशन ते मेडिटेशन असतं. येस. तुम्ही शांत नाही आणि मग तुम्ही शांत राहण्याची प्रक्रिया कशी करणार? बरोबर. म्हणून सर्वप्रीत मेडिटेशनचा हा फॉर्मॅट मी तयार केलेला आहे. गिल्ट फील जर व्यक्तीला होत आहे, डिप्रेस्ड मूड आहे, अशा वेळेला त्या व्यक्तीच्या माइंडमध्ये खूप सारी ओव्हर थिंकिंग सुरू असते. आणि ही जी ओव्हर थिंकिंग आहे त्यांना एक अलाइन देण्यासाठी,
दिशा देण्यासाठी त्या थॉट्सला मेडिटेशन आवश्यक आहे. यामुळे होतं काय की ओव्हर थिंकिंग जसजसं तुमचं कमी व्हायला लागतं, माइंडला रिलॅक्सेशन मिळतं. माइंड प्रॉपर वे आहे त्या परिस्थितीला समजून घेऊन पुढे विचार करायला शिकतं. आणि मग हळूहळू त्या व्यक्तीस कळतं, त्या पेशंटला हे कळतं की गिल्टी फिलिंग मी आता नाही करायला पाहिजे, मी नाही आहे, मी काही गिल्ट नाही केलेला. हे प्रॉपर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला गिल्ट फील होत आहे आणि मी तुला कितीही सांगितलं, पण जोपर्यंत तुझं तुला समजणार नाही शांत स्थितीमध्ये, तेव्हा ते तू कमी नाही, तेव्हाच तू कमी करू शकते, त्याच्याशिवाय नाही कमी करू शकते. तर हा रोल आहे मेडिटेशनचा. तुम्ही जितकं शांत असाल तितकं शांत स्थितीमध्ये विचार करून आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जो त्रास होतो आहे तो कमी करू शकाल. आणि जो काही इश्यू म्हणा किंवा प्रॉब्लेम म्हणा जो निर्माण झाला आहे तो तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण डिस्टर्ब असतो तेव्हा आपण फ्रस्ट्रेटेड असतो, मूड आपला डिप्रेस्ड असतो. अशा वेळेला तुमच्या भुकेवरती याचा विपरीत परिणाम होतो, झोपेवरती विपरीत परिणाम होतो. आणि हा कमी झाला पाहिजे त्याच्यासाठी तुमचं गिल्ट फिलिंग, मूड डिस्टर्बन्सेस हे कमी होणं आवश्यक आहे. आणि ते होतं तुमच्या मेडिटेशन मध्ये शांत स्थितीमध्ये येण्याच्या शिकण्यातून. हे शिकावं लागेल आणि मग त्याची आपण प्रॅक्टिस करत असतो. आणि जर मी तुम्हाला टेक्निकली जाऊन हे विचारलं की किती वेळ लागू शकतो या प्रक्रियेला, तर याबद्दल काय सांगणार मॅम? हो हो हो. मुद्दा म्हणजे मला असं वाटतं तू सर्वप्रित मेडिटेशनच बोलते. सर्वप्रित मेडिटेशन ऑफकोर्स. येस येस येस. सर्वप्रित मेडिटेशन मध्ये तुम्हाला वेळ लागतो जवळपास 20-22-23 तासाचा. आता ते कसं? फर्स्ट डे तुम्ही सर्वप्रित काउन्सिलिंग सेंटर येथे येऊन 4 आवर्सचा एक प्रॉपर सेशन करता. सेशन इन द सेन्स की 4 तास तुम्ही वर्कशॉप म्हणूया, तुम्ही 4 तास माझ्या समोर असता. स्टेप बाय स्टेप तुम्ही मेडिटेशन करायला शिकता. अच्छा. त्या स्टेप म्हणजे काय? बॉडी माइंड रिलॅक्सेशन, नंतर हाऊ टू इनहेल, अलाइनमेंट विथ युनिवर्स, त्या विश्वशक्ती सोबत जोडलं कसं जायचं, बॅलन्सिंग एनर्जी, व्हॉट एनर्जी, युअर थॉट एनर्जी, युअर मूड एनर्जी, हे बॅलन्स कसं करायचं. आणि 5th स्टेप मध्ये तुम्ही कम्प्लीट 0 माइंड फील करता. या स्टेप्स शिकण्यासाठी तुम्हाला 4 आवर्स लागतात. सेकंड थिंग, एक विशेषता ही आहे या मेडिटेशनची. मेडिटेशन म्हटलं की तुम्हाला असं वाटतं की चॅन्टिंग, मग म्युझिक, हो की नाही, हाही एक प्रकार आहे मेडिटेशनचा ज्याच्यामध्ये तुम्ही चॅन्टिंग करून मेडिटेशन करू शकता किंवा म्युझिक लावून करू शकता. परंतु सर्वप्रित मेडिटेशन मध्ये तुम्हाला चॅन्टिंगची गरज नाहीये, म्हणजे कुठलीही चॅन्टिंग करायला मी सांगत नाही. सेकंड थिंग, तुम्हाला ब्रीदिंगची पण गरज नाही. म्हणजे कसं की कॉन्शियसली श्वास येतो आहे, जातो आहे, इनहेल एक्झेल, यावरती कॉन्सन्ट्रेट करायला मी सांगत नाही. कॉन्सन्ट्रेट करणं, फोकस करणं म्हणजे मेडिटेशन, या मध्ये तो भाग नाही येत. सर्वप्रित मेडिटेशन मध्ये तो भाग नाही येत. तुम्ही कम्प्लीट 0 माइंड फील करता. आणि सर्वात महत्वाचं, म्युझिक पण तुम्ही इथे यूज नाही करत. अच्छा. टोटल 21 डेज तुम्ही माझ्यासोबत असता. फर्स्ट डे 4 आवर्स, सेकंड डे 45 मिनिट्स डेली फॉर 20 डेज. तुम्हाला याचा सकारात्मक बेनिफिट जो आहे तो कसा, तुम्हाला सेकंड डे नाही, तुम्हाला फर्स्ट डे पासूनच अनुभवायला मिळतो. ओके. ज्या दिवशी 4 आवर्सचं तुमचं मेडिटेशन माझ्यासोबत होतं त्या दिवशीपासून तुमचे झोपेसंबंधीचं स्लीप डिस्टर्बन्सेस जो आहे, झोप येत नाही, खूप झोप येते, सहसा झोपच येत नाही, याच प्रकार, हा जो प्रकार आहे तो जास्त असतो.
तर तुम्हाला पहिल्याच दिवशी अनुभवाला येतं विदाऊट मेडिसिन तुम्ही खूप छान झोपता. आणि सेकंड डे तुमचा इतका कॉन्फिडन्स वाढतो स्वतःवर पण आणि या मेडिटेशन वरती पण. डे बाय डे असं करत 21st डे पर्यंत तुम्ही कम्प्लिटली हा स्लीप डिस्टर्बन्स जो आहे, स्लीप डिसऑर्डर जो तुम्हाला झालेला आहे, त्यापासून तुम्ही मुक्त होता. विदाऊट मेडिसिन तुम्हाला झोप यायला लागते आणि मग पर्यायाने झोप शांत झाली म्हणजे मग तुम्हाला भूक पण व्यवस्थित लागते. एरवी तुम्ही मशीन सारखं भूक नाही लागली तरी घड्याळीच्या काट्यावरती जेवत असतात. त्याच्यामुळे अजून स्लीप डिस्टर्ब होते आणि या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर अशी खासियत आहे मेडिटेशनची, सर्वप्रीत मेडिटेशन. तर हे आहे सिक्रेट ऑफ युअर सर्वप्रीत मेडिटेशन. या ग्रेट. आणि हे असं जरूर करेल जेव्हा आपले लिसनर्स याला ट्राय करणार, तुमच्याकडे येणार आणि डीप इन्फॉर्मेशन घेणार याबद्दल. आणि त्यासोबत याबद्दल तुम्ही सांगितलं की गिल्टी फिलिंग आणि डिप्रेशनला हे कसं ओव्हरकम करू शकतो. पण स्टील काही लिसनर्स असे असतात की करू का ना करू, होईल की ना होईल याच्यामध्ये ना अडकतात. तर अशा लिसनर्सला तुम्ही काय मेसेज देणार? येस, बऱ्याचदा असं होतं की मेडिटेशन म्हटलं की बऱ्याच जणांना नकोसं असतं. त्याचं कारण असं आहे की खूप प्रकारचे स्वतः प्रयोग करून, जसं मीडियावरती प्रयोग करून तुम्ही बऱ्याच प्रकारचे मेडिटेशन ट्राय केलेले असतात आणि त्याच्यातनं तुम्हाला बेनिफिट नाही होत. ह्याच्यामुळे काय होतं की मेडिटेशनचा वरचा त्यांचा विश्वास बऱ्यापैकी नाही राहत. त्यांना वाटतं की नाही होत. पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की मेडिटेशन हे अनेक प्रकारचं आहे. मी सायकोलॉजिस्ट आहे या नात्याने मी जे मेडिटेशन हा फॉर्मेट जो बनवला आहे सर्वप्रीतचा, तो सायकोलॉजिकल बेसिस वरतीच बनवलेला आहे. आणि अजून महत्वाचं, असं जरुरी नाही की तुम्हाला काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तरच हे मेडिटेशन करायचंय. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होऊ नाही, मेंटल स्ट्रेसला हँडल करता यावं, याच्यासाठी पण सर्वप्रीत मेडिटेशन खूप उपयोगाचं आहे. ग्रेट मॅम, थँक्यू सो मच की तुम्ही परत वेळेतून वेळ काढला आणि आम्हाला इतकी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि असंच आपण काही विषय असला तर नक्की तुमच्यापर्यंत येऊ. आणि तुमच्या सर्वप्रीत मेडिटेशन साठी खूप खूप धन्यवाद. खूप चांगली टेक्निक आहे ही. थँक्स अ लॉट. अजून एक मुद्दा मला सांगायचा होता, तो जसं की काउन्सिलिंग साठी मी बऱ्याचदा क्लायंटला आधी मेडिटेशन करा आणि मग काउन्सिलिंग सेशनचं आपण स्टार्ट करू असं सांगत असते. अच्छा. काही आजारांमध्ये किंवा त्या व्यक्तीचं डिस्टर्बन्सेस, मेंटल स्टेट इतकं डिस्टर्ब झालेलं असतं की ती व्यक्ती बसून मी काय बोलते आणि काय ऐकायचं हे करू शकत नाही. अशा वेळेला आधी मेडिटेशन केल्यानंतर मग काउन्सिलिंग सेशन हे खूप फ्रुटफुल होतात. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून खरं पाहता या गरजेमुळेच हे मेडिटेशन मला सुचलं आणि मी ते घ्यायला सुरुवात केली. ग्रेट मॅम, अँड थँक्यू सो मच की इतकी छान कॉन्सेप्ट तुम्ही आमच्यासाठी आणली आहे. थँक्स अ लॉट. थँक्यू मनीषा. थँक्यू. एंड स्टेडियम टू MGM 90.8 FM, साथ है तो बात है.